शिवजयंती झाली, माहितीच्या अधिकारात मी माहिती प्राप्त केली. या माहितीमध्ये 5 कोटी रुपये खर्च झाले. शिवजयंतीला जुन्नर तालुक्यात 5 कोटी रुपये खर्च झाले. शासनाने ते पैसे अजून अदा केलेले नाहीत, पण खर्च दाखवलाय. त्यांनी एजन्स्या नेमल्या 27. ह्या 27 एजन्स्यांना ते काम दिलं. मग प्रत्यक्षात 5 लाख रुपये खर्च झालेत का? 5 लाख रुपयाचं त्यांनी संपूर्ण कार्यक्रम केला का? 5 कोटी रुपयांचे निधीचा वापर योग्य झाला का? झाला नाही. त्यांनी सांगावं मीडिया समोर, तुम्ही 5 कोटी रुपये खर्च केले, कुठे खर्च केले, कसे खर्च केले? शासनाची चाललेली लय लूट. माझ्याकडे एक नवीन विषय आलाय वाणी साहेब, जुन्नरच्या स्टँडचा. कोल्हे साहेब, पाडेकर साहेब, 75 कोटीचं जुन्नरचं होणारं एसटी स्टँड, त्याची होणारी डेव्हलपमेंट, हे महाराज स्वतःच्याच माणसाला देण्याच्या याच्यात आहेत. म्हणजे ते स्वतःच त्याला पार्टनर होणार आहेत आणि ते सगळं कमर्शियल होणार आहे. स्टँड आतमध्ये राहणार आहेत आणि करोडो रुपयाचा झोल होणार आहे. याला जबाबदार कोण? तर जुन्नर तालुक्याची जनता राहणार आहे. कुणी आवाज उठवला पाहिजे, त्यांच्या विरोधात बोलला पाहिजे. जर त्यांनी गळचिपी केली आणि आपला आवाज दाबला आणि आपण जर शांत राहिलो तर आपल्याला असंच शांत बसावं लागेल. आणि हे करोडो रुपये कमवून 29च्या इलेक्शनला मतामागे 5,000 10,000 रुपये वाटून परत जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी होणार आणि आपण त्यांच्याकडे बघत बसणार. विषय क्रमांक 2, ह्या महाशयांनी शिवसेनेत प्रवेश केला, म्हणतात नाही केला. अरे शिवरायांचा मावळा शिलेदार म्हणता, मग त्यांची शपथ घ्या, प्रवेश केला की नाही केला सांगा. पक्षांतर बंदी असताना विधान अध्यक्षांकडे कोर्टात केस चालू आहे. जर पक्ष प्रवेश केलाय तर तुमची आमदारकी जाणार. मग का घाबरताय? टक्केवारी बद्दल जर बोलायला गेलं तर मी पहिल्यांदाच तुम्हाला उदाहरण दिलंय. मार्केटच्या दलालाचं 30 टक्केवारी आज जुन्नर तालुक्यात चाललेली आहे. एक छोटस उदाहरण देतोय. जिल्हा परिषदच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून स्मार्ट स्कूल जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. टोटल शाळा 15 ते 20 कोटीचं प्रोव्हिजन आहे. कामही चालू झालीत. माझ्या ओतूरच्या 2 शाळांची कामं झालीत, निकृष्ट दर्जाची कामं झालीत. मी पाहणी केली. 1-1 कोटीचं काम काढलंय. ठेकेदार एकच. म्हणजे त्यांना टक्केवारी घ्यायला वाणी साहेब सोपं जातं. कोल्हे साहेब, पत्रे जुने, काम खाली केले नवीन, पण वर पत्रे जुने, नवीन पत्रे टाकले नाही. त्याची मी बातमी करणार आहे आपल्याच माध्यमातून. परवा ते काल ते म्हणाले मी स्ट्रोक देणारा आमदार. स्ट्रोकची व्याख्या तुम्हाला मराठीत माहित असेल, दणका. मग जुन्नर तालुक्यात सर्वांना माहिती आहे यांनी दणके कोणाकोणाला दिलेत. त्यावर मला काही बोलायचं नाही. ते बांबूवाले म्हणजे मीडियालाही बोललेत, दांडूवाले बोललेत. मग दांडूवाल्याला बोलताना त्यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे होतं की सोशल मीडियाचं माध्यम हेच आपल्याला सर्वसामान्य जनतेच्या घराघरात मोबाईलच्या माध्यमातून जाईल आणि सर्वांना त्याची माहिती मिळते. जर जुन्नर तालुक्याच्या पत्रकारांनी, मीडियाने ठरवलं की शरददादा आमदारावरती बहिष्कार टाकायचा, तर यांच्या बातम्या कोण करणार? यांना प्रसिद्धीला कोण आणणार? करता करता जुन्नर तालुक्याचे आपण आहात. मीडिया आहे आणि मीडियाला तुम्ही म्हणता हप्तेखोर. 48 तासात तुमचं दांडकं बंद करणार. हा हिम्मत तर करून दाखवा.